बघा नागरिकांनो, आज आपण या ठिकाणी ई पीक पाहणी याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहे। ज्या लोकांनी पीक विमा काढलेला आहे किंवा ज्यांनी पीक विमा नसेल काढला तरी सुद्धा त्यांना ई पीक पाहणी करणे खूप गरजेचे आहे। ज्यांनी ई पीक पाहणी करणार नाही त्या लोकांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही आपल्या माइंडमध्ये नोंद करून घ्या। तर बघा, आता आपल्याला ही ॲप ओपन करायची आहे। ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवलं जाते की Android 4.4 हा मोबाईल तुम्हाला आवश्यक आहे, KitKat नावाचा। त्यानंतर इंटरनेट आहे 3G 4G किंवा वायफायचे इंटरनेट चालते आणि कमीत कमी 2 GB रॅम ही तुमच्या मोबाईलची आवश्यक आहे आणि गुगल इंडी कीबोर्ड म्हणजे मराठी टायपिंग करण्यासाठी गुगल इंडी कीबोर्ड तुम्हाला आवश्यक आहे। तर या गोष्टींची ॲप वापरण्याकरता आवश्यक आहे। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। आता मी इथे नागपूर जिल्हा निवडतो आहे आणि नेक्स्ट करतो आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल, शेतकरी म्हणून लॉग इन करा। तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, खातेदाराचे नाव। तर इथे तुम्हाला खातेदाराचे नाव येईल, ते नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे किंवा यामध्ये तुम्हाला नाव जे येईल, जसा इथे मी नवीन खातेदार नोंदणी करतो आहे, तर इथे तुम्हाला विचारलं जाईल तुमचा जिल्हा, तालुका। जिल्हा इथे मी नागपूर घेतो आहे। त्यानंतर तुमचा तालुका काटोल, नरखेड, XYZ जो कोणता तालुका आहे तो तुम्हाला इथे विचारला जाईल। तो तालुका तुम्हाला इथे घ्यायचा आहे। त्यानंतर गाव, इथे तुम्हाला गाव निवडायचं आहे। तुमचं गाव जे असेल, सावरगाव आहे, मन्नाथखेडी, राजनी, कुठलेही जे कोणतं तुमचं गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। जसं आता मी इथे गोंडी मोगाव हे गाव घेतो आहे, ठीक आहे। त्यानंतर याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे विचारतं आहे पहिले नाव, आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक। म्हणजे जर तुम्हाला सातबाऱ्याचा सर्वे नंबर माहिती असेल तर तो सर्वे नंबर टाका किंवा त्याचा आडनाव माहिती असेल तर ते टाकू शकता। आता इथे बघा, मी गट क्रमांकावर क्लिक करतो आणि जो आपला सर्वे नंबर असेल तो इथे आपल्याला लिहायचा आहे आणि त्यानंतर मी इथे शोधा नावाची बटन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, खातेदार निवडा। इथे खातेदाराचं नाव येते आहे, ते नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर बघा, इथे खाते क्रमांक तपासा, 222 या टाईपचा खाते क्रमांक इथे दिलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि मोबाईल क्रमांक जर तुम्हाला बदलवायचा असेल तर तुम्ही इथून बदलू शकता मोबाईल क्रमांक बदलामधून। ते इथे पुढे करायचं आहे। पुढे केल्यानंतर बघा, पुढचं पेज ओपन होईल। तर या पद्धतीची नोंदणी ही तुम्हाला कुठे तुमच्या शेतामध्ये जाऊन करायची आहे। तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का, तर इथे होय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खातेदाराचे नाव निवडा, ते नाव इथे तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर इथे सांकेतांक तुम्हाला टाकायचा आहे। तुम्हाला एक जर तुम्ही मागच्या वर्षी केलेलं असेल तर तुम्हाला एक सांकेतांक मागच्या वर्षी दिलेला असतो। जर तुम्ही विसरले असेल तर इथे सांकेतांक विसरल्यावर क्लिक करायचं। तर इथे बघा 5897 या टाईपचा दिलेला आहे, 5897 आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर बघा, ते स्टार्ट झालेली आहे ॲप स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन पाहायला मिळते, पीक माहिती नोंदवा। तर पीक माहिती नोंदवा यामध्ये जाऊन आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे, जे आहे ती आता ओपन झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, इथे पीक माहिती नोंदवा मराठीमध्ये दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाते क्रमांक टाकायचा आहे, 222 खाते क्रमांक आहे। त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे इथे। त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र म्हणजे तुमचा सातबाऱ्यावर जेवढी जमीन आहे ते इथे दाखवल्या जाईल, 1 हेक्टर जमीन जशी इथे दाखवल्या जाते। त्यानंतर इथे दिलेला आहे हंगाम, म्हणजे तुम्हाला खरीपची एंट्री करायची आहे की रब्बीची,
तर किंवा संपूर्ण वर्षाची करायची आहे तर तुम्ही इथे निवडू शकता. जसं तुम्हाला संपूर्ण वर्षाची करायची असेल ते सुद्धा निवडू शकता. त्यानंतर इथे आहे पिकाचा वर्ग, म्हणजे तुमचं एकच पीक तुम्ही पेरत आहात की बहुपीक आहे, मिश्र पीक आहे, असे वेगवेगळे दिलेले आहे. कोणाचं पॉली हाऊस असते, शेडनेट हाऊस असते. तर आपण इथे मिश्र पीक घेऊया. मिश्र पीक मी इथे घेतो आहे. त्यानंतर मुख्य पीक निवडा, म्हणजे तुमचं मुख्य पीक कापूस आहे, सोयाबीन आहे, ते तुम्ही इथून निवडू शकता. आता इथे बघा मी बरेचसे इथे दिलेलं आहे एंट्री, तर इथून आपल्याला निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला हंगाम जो आहे तो इथे खरीप निवडायचा आहे. खरीप हंगामा निवडल्यानंतर तुम्हाला मिश्र पीक, बहुपीक निवडायचं आहे. आणि मुख्य पीकमध्ये तुम्हाला आता इथे सोयाबीन दिसेल बघा, सोयाबीन आहे, कापूस आहे. तुमचं मुख्य पीक जे असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. आता जसं मी इथे कापूस घेतलं. आणि हेक्टर क्षेत्र भरा, म्हणजे किती हेक्टरमध्ये तुमचा कापूस तुम्ही पेरलेला आहे. आता जसं इथे मी 0.50 करतो आहे. त्यानंतर आहे लागवडीचा दिनांक, म्हणजे किती तारखेला तुम्ही पेरणी केलेली आहे त्याची तारीख तुम्हाला घ्यायची आहे. जसं आता 25 जून अंदाजे तारीख आहे. 24, 25, 26 जूनला सर्वांनी पेरणी केलेली आहे, ती तारीख इथे तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर दुय्यम पीक 1, तर दुय्यम पीक 1मध्ये पुन्हा खरीप घ्यायचं आहे. खरीप घेतल्यानंतर इथे तुम्हाला सोयाबीन पाहायला मिळेल. तर बघा पहिल्या याच्यात आपण कापूस टाकला आहे. त्यानंतर जर तुम्ही सोयाबीन पेरली असेल तुम्ही याला इथे सोयाबीन घ्यायची आहे. इथे पुन्हा तुम्हाला 0.30 ज्या क्षेत्रात तुम्ही पेरलेली असेल, पुन्हा इथे लागवडीची दिनांक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. 25 जून, 26 जून जे असेल तुमची ते तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर दुय्यम पीक दिलेलं आहे आणि पीक नंबर 3, म्हणजे असे 3 पीक तुम्ही टोटल इथे एंटर करू शकता. एक मुख्य पीक करू शकता आणि त्या व्यतिरिक्त 3 पीक, म्हणजे जसं तुम्ही तूर पेरली आहे, सोयाबीन, कापूस, भुईमुंग, हे असे काय झाले टोटल 4 पिकं झाले. तर अशी 4ही तुम्हाला इथे एंटर करता येतात. तर बघा इथे मी पुन्हा खरीप निवडतो आहे. खरीप निवडल्यानंतर इथे पुन्हा आता मी इथे निवडू शकतो जसं भुईमुंगचा आहे. तर या पद्धतीचं आहे. तर तुम्हाला सर्व पिकाची एंट्री तुम्हाला इथे करायची आहे, त्याची पेरणीची तारीख आणि किती क्षेत्रामध्ये तुम्ही ते पेरलेलं आहे. त्यानंतर खाली विचारत आहे तुम्हाला जल सिंचनाचे साधन, म्हणजे तुमच्या शेतामध्ये विहीर असेल तर तुम्ही विहीर निवडा किंवा कोरडवाहू असेल तर इथे पहिले सुरुवातीला ऑप्शन दिलेला आहे. तर आता इथे विहीर दिलेला आहे तर मी विहीर निवडतो आहे. त्यानंतर सिंचन पद्धती, जर तुमचं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल तर तुम्ही त्या प्रकारे इथे निवडू शकता, किंवा प्रवाही सिंचन असेल किंवा अन्य प्रकारचे सिंचन असेल ते सुद्धा तुम्ही इथे निवडू शकता. आणि त्यानंतर इथे तुम्हाला पुढे जा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या पद्धतीची तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला जो विमा आहे, पीक विम्याची जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि अन्यथा तुमचा सातबारा हा कोरा राहील. तुमचा सातबारा हा कोरा राहू शकते. या गोष्टीचं तुम्ही खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्यामुळे हे तुम्ही नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर एक अपलोड नावाची बटन येते, त्या अपलोड नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करून हे अपलोडसुद्धा करायचं आहे. तर अशाच पद्धतीची माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा. काही क्वेश्चन्स तुमचे असतील तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता.